नमस्कार मित्रांनो, मेडिको कट्टामध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण जेव्हा आजारी पडतो आणि डॉक्टरांकडे जातो तेव्हा आपल्याला डॉक्टर एक ब्लड टेस्ट करायला सांगतात, ती म्हणजे सीबीसी म्हणजेच कंप्लीट ब्लड काउंट. यामध्ये काय पाहायला मिळतं आपल्याला? तर यामध्ये आपल्याला हिमोग्लोबिन, आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स पाहायला मिळतात. तर मित्रांनो, चला एक एक आपण डिटेलमध्ये घेऊ. एचबी म्हणजे हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन म्हणजे आपल्या रक्तातील लाल रक्तपेशीमधील प्रथिने होय किंवा प्रोटीन होय. तर मित्रांनो, याची नॉर्मल रेंज 12 ते 16 ग्रॅम पर डीएल असते आणि ह्याचं काम आहे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणं असतं. जर याची नॉर्मल ह्याची रेंज जर कमी झाली तर मित्रांनो आपल्याला अशक्तपणा येणे, चक्कर येणे, आपले नखे ठिसूळ होणे आणि आपल्या हृदयाचे ठोके कमी जास्त होणे अशी आपल्याला समस्या यामध्ये पाहायला मिळतात. दुसरं म्हणजे आरबीसी म्हणजे लाल रक्तपेशी. यांची नॉर्मल रेंज ही 4.5 ते 5.5 मिलियन एवढी असते आणि यांचं काम आपल्या शरीरामध्ये विविध ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करणं असतं. जर यांची संख्या कमी झाली तर मित्रांनो आपल्याला अशक्तपणा, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात. तसेच मित्रांनो यांची संख्या जर जास्त झाली तर आपल्या रक्ताचा चिकटपणा जास्त होतो किंवा रक्ताचा चिकटपणा वाढतो आणि आपल्या रक्ताच्या गाठी तयार होतात आणि आपल्याला हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, कॅन्सरच्या समस्या उद्भवतात. तर मित्रांनो तिसरं म्हणजे डब्ल्यूबीसी म्हणजे पांढऱ्या पेशी. यांची नॉर्मल रेंज 4000 ते 11000 एवढी असते. यांना आपल्या शरीरातील एक प्रमुख घटक म्हणजे रोगप्रतिकारशक्तीचा प्रमुख घटक म्हणून पाहिलं जातं. तर यांची संख्या कमी झाली तर मित्रांनो आपल्या शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती कमी झाली असेही म्हणतात. आणि जर यांची संख्या वाढली तर आपल्या शरीरामध्ये जीवाणू आणि विषाणूचं संक्रमण किंवा रक्ताच्या कर्करोगामध्ये ही यांची संख्या वाढते. मित्रांनो लास्ट म्हणजे प्लेटलेट्स. यांची नॉर्मल रेंज 1.5 लाख ते 4.5 लाख इतकी असते. मित्रांनो यांना थ्रोम्बोसाइट असेही म्हणतात आणि यांचं काम म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्त पातळ होऊ देणे, तसेच आपल्या रक्तप्रवाहात जर एखाद्या ठिकाणी जर इजा झाली तर त्या रक्तप्रवाहाला थांबवणे हे यांचं काम असतं. मित्रांनो माहिती आवडली असल्यावर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.